खाडीकिनारी जलप्रदूषण वाढले. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना बसला फटका. उरण पनवेलच्या विविध खाड्या किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे, तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजवण्यात येत आहे. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना याचा आर्थिक फटका बसत आहे. या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. JNPA बंदर व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उरण पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यात काही भांडवलदारांनी आपला व्यवसाय उरण पनवेल खाडी किनाऱ्यालगत असलेल्या शेतजमिनीवर सुरू केला आहे. अशा खाडी किनाऱ्यावरील शेतजमिनीवर दगडमातीचा भराव टाकला जात असून त्या भरावात खारफुटीचे जंगल वाढणारे पाणलोट क्षेत्रही बुजवले जात आहे. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना याचा आर्थिक फटका बसत आहे. या मत्स्य दुष्काळाने पारंपरिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी किसन जावळे, मत्स्य विभागाचे अधिकारी यांनी सदर बाबींकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी पारंपरिक मासेमारी करणारे व्यावसायिक करत आहेत. उरणबरोबर पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक वास्तव्य करत आहेत. परंतु वाढत्या औद्योगिकरण आणि जलप्रदूषण यामुळे या बांधवांचा प्रमुख व्यवसाय असणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात येत आहे. तरी शासनाने संबंधित प्रशासनाने या बाबींवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून खाडी किनाऱ्यावरील खारफुटी नष्ट होणार नाही आणि विविध प्रकारच्या समुद्रातील माशांच्या प्रजाती नष्ट होणार नाहीत. जयवंत कोळी, कौशिक ठाकूर, महामुंबईचा अनंत नारंगीकर, उरण.